नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर.एस. एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती. थंबनेल वाचून तुम्हाला कळालंच असेल. तर सध्या काय झालेलं आहे की बऱ्याच अफवा पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती, इकडे तिकडे. मग या अफवामध्ये काय आहे की नवोदयचा रिझल्ट लागला, नवोदयची मग फेक वेबसाईट, फेक रिझल्ट, पाठीमागे असं झालेलं. तर काळजी करू नका, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जो काही नवोदयचा रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे आणि तो कसा पाहायचा. तर बघा, जवळपास 13 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनी एक्झाम दिलेली आहे. नवोदयच्या विद्यार्थ्यांनी किती 13 डिसेंबरला एक्झाम दिलेली, बरोबर आहे. मग आता रिझल्ट कधी लागतो, किती दिवसांनी लागतो? जवळपास 40 ते 50 दिवसांनी रिझल्ट पाहायला मिळतो आपल्याला, 40 ते 50 दिवसामध्ये. मग आता तसं पाहायला गेलं तर 13 डिसेंबर म्हणल्यानंतर 9 ते 10 मार्च हे की नाही, च्या दरम्यान आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकतो. कारण 40 ते 50 दिवसाचा क्रायटेरिया 9 ते 10 मार्चच्या दरम्यानच आपल्याला पूर्ण होताना दिसतो, बरोबर आहे. मग यावेळेस रिझल्टची संभावना, शक्यता अगदी खरी आहे. पण आता सध्या अफवावर विश्वास ठेवू नका, ठीक आहे. तर हे झालं रिझल्टच्या बाबतीत. मग आता त्या दिवशी जर रिझल्ट लागला तर रिझल्ट कुठं पाहायचा? तर सगळ्या ऑफिशियल वेबसाईट देतो मी तुम्हाला. navdaya.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. जर दिसत नसेल तर बघा, navdaya.gov.in एन स्मॉल मध्येच किंवा कॅपिटल कसंही लिहा, फक्त ही वेबसाईट ऑफिशियल आहे हे लक्षात ठेवा. मग त्या दिवशी ही वेबसाईट लोड होऊ शकते किंवा आपल्याला लवकर रिझल्ट दाखवणार नाही, स्लो चालेल. तर याला ऑप्शन म्हणून दुसरी वेबसाईट मी लवकर तुमच्यापर्यंत दुसऱ्या व्हिडिओ मार्फत घेऊन येणार आहे. तोपर्यंत या वेबसाईटला व्हिजिट करा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस. जर नाही हे झालं तर आपण दुसरी वेबसाईट देण्याचा प्रयत्न करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ठीक आहे. हे झालं रिझल्ट बघताना ही वेबसाईट वापरायचं. बरं, आता रिझल्ट पाहताना काय काय तुमच्याकडं माहिती असायला हवी. रोल नंबर, ठीक नाही, हॉल तिकीट जे काही कार्ड आलेलं आहे त्यावरती रोल नंबर विद्यार्थ्याचा असतो. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि जे काही कॅप्चा येईल ते कॅप्चा, ठीक आहे. जे काही कॅप्चा असेल तो कॅप्चा भरायचा. एवढं भरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. मग रिझल्ट पाहताना रिझल्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात. कोणत्या? एक मिळतो ते क्वालिफाईडचा क्रायटेरिया, क्वालिफाईड, ठीक आहे, क्वालिफाईड. आणि दुसरं जे मिळतं ते सिलेक्टेड असं पाहायला मिळेल, सिलेक्टेड. आता क्वालिफाईड झाला म्हणजे काय? तर विद्यार्थी पास झाला, ठीक आहे. आणि सिलेक्टेड झाला म्हणजे विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं, ठीक आहे. त्यामुळं कन्फ्युजन मध्ये राहू नका. आलं लक्षात? इथपर्यंत तर लक्षात आलं. इथपर्यंत जर लक्षात येत आलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, ठीक आहे. हे झालं. मग आता बरं रिझल्ट लागला, हे झालं. तर याच्यामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग. तर ग्रामीण भागासाठी जास्त जागा असतात, हे लक्षात ठेवा अगोदर. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्त करून 75% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात. तर 25% जागा त्या शहरी प्लस ग्रामीण, शहरी व ग्रामीणसाठी असतात, ठीक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरी आणि ग्रामीण. आलं लक्षात? म्हणजे शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी थोडं टफ असतं, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीही नसतं. तर काळजी करायची काही गरज नाही. थोडं फक्त लक्ष द्या की ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, ही माहीत असणं तुम्हाला गरजेचं पण आहे. बरं, सिलेक्शन झालं, सगळं झालं. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पण वेगवेगळं असू शकतं. ओपन, ओबीसी, SC ST, ठीक आहे. हे जे काही कॅटेगरी वाईज विद्यार्थी आहेत, कॅटेगरीमधील विद्यार्थी, त्यांचा जो काही कट ऑफ असेल त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर कट ऑफ NAV असा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, ठीक आहे. तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईल. आता रिझल्ट झाला, सगळं झालं, हे तर तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट पण गरजेचे असतात जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांना.
मग त्याच्यामध्ये जर आपल्याला या डॉक्युमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर बर्थ सर्टिफिकेट, ठीक आहे, बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर झालं तर डोमासाईल, पॅरेंट्सचा, विद्यार्थ्यांचा असतं पॅरेंट्सचं रहिवासी दाखला, पॅरेंट्सचा पाहिजे रहिवासी दाखला, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे. तर हे जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत, रेडी ठेवायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहीत नसतं, पालकांना माहीत नसतं. तर ही खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. तुम्हालाही महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, ठीक आहे. तसंच आपल्याला हे जे काही नवोदयचा रिझल्ट आहे त्याची आन्सर की पाहायला मिळणार आहे लागल्यानंतर, आणि त्याची जी काही कट ऑफ लिस्ट आहे ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. त्यामुळं डोंट वरी. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये ते पण कळवा. आणि तुम्हाला जर कॅटेगरी वाईज आणि कट ऑफची माहिती पाहिजे असेल तर कट ऑफ NAV कमेंट्स करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.